दरवेळी मी राहायला 1 दिवस म्हणून गावी जाते, पण ह्या वेळेला राहायला तर जाणारच होती, पण वेगळ्या कारणासाठी जाणार होती. कारण कोणतं ते तुम्हाला मी आता सांगतेच. पण त्याच्या अगोदर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर माझी मम्मी जाणार होती यल्लमा देवीच्या यात्रेला. गावातून सगळेजण जातात ना, त्यांच्यामधूनच मम्मीला पण जायचं होतं. तर इथं मम्मीला चकल्या बनवून घेऊन जायच्या होत्या आणि दुसरं काहीतरी बनवून घेणार होती, म्हणजे चिवडा वगैरे. ते ती उद्या करणार होती, पण आज रात्री आम्हाला ही तयारी करायची होती कारण उद्याच मम्मी निघणार होती. इथं आम्ही चकल्या बनवायला घेतल्या आणि फुटाण्याची डाळ आणि तांदळाचं पीठ, म्हणजे फुटाण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ अशा चकल्या बनवल्या. इतक्या छान झाल्या होत्या. आमची एक वहिनी पण आली होती मदतीला, माझ्या चुलत भावाची बायको. इथे एवढ्या साऱ्या साड्या आम्ही घेऊन ठेवलेल्या आहेत. त्या कशासाठी ते तुम्हाला पुढच्या काही व्लॉग्समधनं कळेलच. हा व्हिडिओ 25 आणि 26 जानेवारी असा 2 दिवसाचा मिळून आहे. ह्या घोषणा वगैरे बघून मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. कारण आम्ही शाळेमध्ये असताना असंच गावात फिरत होतो आणि घोषणा वगैरे देत होतो. तर ते सगळं मला एकदम असं डोळ्यासमोर चित्र उभं राहिल्यासारखं वाटलं. सगळी कामं वगैरे आवरले, मम्मीची पॅकिंग वगैरे झाली. त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो परत सासरी माझ्या. तिकडे पण बरेच कामं होती कारण आता तुम्ही बघितलंच बांधकाम चालू आहे घराचं त्याच्यामुळे. आणि हे एप्रिल महिन्यामध्ये 7 गावची मिळून लक्ष्मीची यात्रा होणार आहे. तर आमचं पण गाव त्याच्यामध्येच आहे आणि हे मंदिराचं आता नवीन बांधकाम चालू आहे महालक्ष्मीच्या. 26 जानेवारी निमित्त हे काका गजरे घेऊन आले होते आणि गावातली यात्रा पण चालू होती, तर सगळ्या बायका घेतात म्हणून घेऊन आलेले. ते स्पेशली बेळगाववरून येतात आणि इथं आम्ही लवकर गेलो म्हणून बरं झालं, पटकन बस पण आली, बस भेटली. त्याच्यानंतर घरी गेलो. मी नाश्त्याला मॅगी बनवली. आम्ही सकाळी लवकरच गेलेलो कारण जाऊन पण खूप सारी कामं होती. आता हे बघा बांधकामाचं, आता गौंडी येणार आहेत, तर हे सगळं पण बघावं लागणार आहे मला कारण इथलं कोण करणार मग मी गावी गेले तर, असं आहे. त्याच्यामुळे ह्या पण जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. गावाकडचं पण सगळं बघायचं असतं मम्मी पप्पांचं. जे माझ्याकडून होतं ते मी सगळं करते. अजिबात कुठल्याही गोष्टीसाठी आढेवेढे घेत बसत नाही. जेवढं आपल्या हातून आपल्या आई करता येईल तेवढं करावं आणि मी ते करते. थोडंफार बांधकामाचं काम झालेलं आहे आणि आता असं काहीसं दिसतंय माझं घर. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.